ओम नमः शिवाय. शिवलीला अमृत अध्याय 11वा. ओविस. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत मने शौनकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो शस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्याशी वंदीची चक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव भाऊ. अथवा षोडश दंडी जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनोनी. त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24, 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशाचा नरप पावन, नामाभिमान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दयाद भूसर, धन्य म्हणती तोजी राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर त्या तौची पये. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते ऐशी लाजिते कामिनी, सूत भाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, विशिष्य प्रजावंत गुरु भक्त उदार, वाक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृत्य लाहिजे. श्रुता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होये. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघाशी झाले नंदन, शिवभक्त उपपदांती. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मक तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे दुरु अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करी रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीला अमृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रदान, याशिका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काळिता, मागोती वस्त्रभूषण लेवविती, ते सर्वेची ब्रह्मणासी अर्पिती, घेता मागोती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत, राव प्रदान चिंताग्रस्त, मनती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, गरासी आला पराशर, सर्वे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णदैव पायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस शस्त्रजेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तेशी पूर्वी होते रजनीचर, ते पित्र कैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया. जन्मे जन्मे सर्पसत्र केले, ते अस्तिके मध्येची राहिविले, पराशराशी पुलस्तीने परतिले, मग वाचले रावणादिक. वीरांची सदटाऊनी शान मात्र, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पित्र कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलवितो आता, कळे पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणीजे जानोनी. राव प्रधान समोर धावती, साष्टांग नमुनी घराशी आणती, स्वरूपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषण देऊन, राव विनवी कर जोडून, मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करते शिवाचे.
नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करिता कोणाशी इंद्रिय भोगावरती नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवी आणि समग्र अरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजसी उमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्ट नंदीग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामी तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंद पर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी तिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य रत्न पर्यंतक राजस चंद्रसीम प्रकाश दिव्य भरणी सविक्त अंगी सुगंध विराजित गोमहिष किल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दासदासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नर्त्याचे कौशल्य देखून सकळ नरप्प डोलविती मान तिच्या भोगकाम इच्छून भूप सौभाग्य येता घरी वेशा असोन पतिव्रता नेमिली जो पुरुष तत्वता त्याच्या दिवस न सरता इंद्रायसी वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे इच्छित तेथे मानंदा पुरवित कोटी लिंगे करवीत श्रवणमासी अत्यादारे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळले प्रति करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवेले कौतुके आपुले जे का नर्त्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथे बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सर्वेची मानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चिती स्वहस्ते येवती तिच्या संगती करून त्याशी घडते शिवभजन असो तिचे सस्तू पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला मानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी अबला तन्मय झाली ते तेव्हा पूजा करुनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीयची वस्तू वाटे पूर्ण ईशुकर्म्याने निर्मिली जान मानवी कर्तृत्व नव्हे हे सौदागर गरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी ओहोनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयाशी ते मानले सर्वेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले लिंगाते लिंग दे कोणी तये वेळी मानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगा प्रभेवरणी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे मानंदे लागुने लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य मनोनी ठेविले नर्त्यगारी नेऊन मग दोघे करिता शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावाया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नर्त्यशाळेस लागला अग्न जन धाव लागले चौकडून एकची हाक झाली
तीस सावधान करी मदनारी, मने अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठ पाशताचे काढून, कुकुट मरकड दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नर्तशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुषे सौदागर मानंदे प्रती तेदवा. माझे दिलिंग आहे की जतन, मानंदा घाबरी ऐकून, वक्ष थळ घेत बडून मने दिविलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन, मी आपुला तेचो प्राण लिंगा कारण तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवंगे ओम नमः शिवाय मनोनी. ऐसे देखता मानंदा बोलविले सर्व ब्रह्मा वृंदा, लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहधान, मानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंबतीने तिघे उधाय चळी, तैसा प्रगटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमोळी, संकटी पाळी भक्ता ते. माता जटांचा भार त्रिनियने त्रिवैष्णार, श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महायोगी महाजोगी. चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ खट्वांगधारी, भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला. नेसले व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाहार, सर्वांगी वेष्टिती फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित तेही 10 भुजा पसरोनी अकस्मात, मानंदेशी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. मने झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान, ती मनेने नगर उद्धारून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेते नाही आदी व्याधी, शुद्धाश्रविरीती त्रिशुद्धी वेदविद्धी कैची तेते. नाई काम क्रोध द्वंद्व दुःख मद्दमत्सर नाई निशंक, जेती गोड उद्दक अमृतोनी कोटी गुणे. जेते सुरतरूंची वने अपार, सुरबींची भौत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली. जेते ओसनात बोलते शिवदास, ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेते पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे. कंठे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांश, उद्धारतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण, मने इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाची पुत्र अम्मास, परमप्रिय कर राजस प्राण आवडे भाऊ. तुमच्या आज्ञेवरून स्वामी मज समाधाना तरी पुत्र आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता. ऋषू म्हणे मी सत्य बोलेन, देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखारवणी पडेल पये. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेषते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलवया न करवया अनुमान, तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण. आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयी, राव ऐकता धरणीशी मृचायवनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळीनी, अंतपुरी सकळ कामिनी अकांत करती आक्रोशे. करुणी हाकार वक्षथळ पिटी नरपवर, मग रायाशी पराशर सावधान करून गोष्ट सांगे. नरप्रशिष्टानं सोळी धीर ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूत नवती समग्र शशीमित्र नवते तये.
नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले सुपूर्च जागरण, हे ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्व, तेथून झाले महातत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे कुर्निया. सत्वांशे निर्मिला पती व साग, सराशे सर्कद्रहीन, तमाशे शूद्र परिवर्ण, सर्व त्यात्य करवित्या. विदिशी मने सृष्टी रची पूर्ण, येऊनी मने मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, चारी वेद उपदिशिले. वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राक्ष दाय परम पावन, त्याहून विशेष गुहाय ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्रीशंकर सोये बोले. जे रुद्राद्य ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धारती, मग कमलोद्ध एकांती सप्त पुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जान, थोर थोर जपण्यान, त्याहून अन्य नसे तेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्यावी दर्शन तीर्थ पावन, स्वर्गी देव दर्शन, जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जान. रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढाला फार, ओस पडेले भानुपुत्र नगर, पाश सोडोनी यम किंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसोन, अभक्ती कृत्य निर्मिले दारुण, तिने कुतकरवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचिरला. त्याशी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जावनी यम पुरीस महानरकी पुरीला. यम सांगे दूता प्रती, शिवद्वेषी पापमती, ते अल्पाविष्य होती, नाना रीती जालचर कर्या. शिवतोर विशेष लहान, हरी विशेष हरगवन, ऐसे म्हणती जे तया लागून, अनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जाशी, कुंभी पाकी घालावे त्याशी, रुद्रानुष्ठाने आयुष्याशी, वृंदी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारा, येऊत रुद्रावर्तन करी, शिवावारी अभिषेक धार, धरी मृत्यू दुरी होय साच. अत्वा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लन आणून, रुद्रे उद्रक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा बोले. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, शोनीपाळा करीत सप्तदीन, राये धरले दृढ चरण, सदहोनी बोलत. सकळ ऋषी रत्नवंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळा मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्या आचार्य तत्व करावे पूर्ण, तुझ सवे हे आहेत ब्राह्मण, अनिक सांगती ते बोलऊन, आताचे आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठे भक्तिपूर्ण, न्यास दान मुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदरा आणि परधन, ज्यांचे वन माहुनी नीच पूर्ण, विरक्त सुशील गेली या प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शांपू न समर्थ, सामर्थ्य चालोन मित्र रथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करिता. आयशे लक्षण युक्त ब्राह्मण, बैसवला व्यासपिता घेऊन, सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रुनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील धरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनल्ले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी माध्याही आला चंडाशान, मृत्यूसमय येता धरणीस, बाळ मूर्छित पडिला. एक मुहूर्त निश्चिष्ट, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नरपनात, गुरुदेत नाभिकारा. रुद्रोक शिंपून सावधान केले राजनंदन, त्याशी पुसती वर्तमान, वर्तनतेची सांगता. एक काळ पुरुष भयान कठोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढी भयंकर, नेत्र खांदिरांग सारखे. तो मज घेऊन जात असता, 4 पुरुष धावणे आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांच्या समयता, कपाळ भावंडी दुजी नसे. ते जैसे जैसे गजभस्ती, दिगंतमय संहारिती, भस्म अंगी व्यांघ्रांबर दिसती, दशहस्ती आविदे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळा पुरुषी धरून करीत ताडन गेले ते.
आयसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रुनेत्री आले. अंगी रोमांचक दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत ते वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजरडंकी डंका गरजे अवध्यात थोर मुख द्वयाची महासुस्वर मृदंग वादे गरजती. अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार शृंगभंगे गहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्राना नाद अडकली भेरी नादन माये नभोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षडश अन्ये शोभिवंत अलंकारादी वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी भ्रमणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरे हो ह्याची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा अति आनंद होत असता तू अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवाणी की काशी क्षेत्रावरती स्वरधुनी की श्वेतपत्वे मुंडानी रमणलिंगे की निर्दवास सापडे चिंतामणी की शुदी धापुडे शिराभती ये धावनी तैसा कमल वंदन शनी नार मधुमुनी पातला. वाल्मिक सत्व निनंदन औतमन्नपादी कया दुर्रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंदे का सर्वाते. जो चतुष्टिक कपारीन निर्मळ चतुर्दश विद्या करतामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागू तेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिला शक्राधिका. तो नारद देखुनी तेची शनी कुंडातुनी मृत्युमंत तिघे अग्नी दक्षिण अग्नी गार्हपत्य आहावनी उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन दाहोनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडणी मने स्वामी अतिद्रष्ट तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काय देखिले सांग अपूर्व नारद मने गायी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तो पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसुत ऐकत ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतीस भद्रसेनास त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तत्व द्वादश मृत्यू चिन्ह गंठार थोर होते. ते महात्मा पुण्य निरसुनी महज 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकुनी कृतांत कर जोडणी स्तवन करीत हे अर्पणाधिव हिमनगज माता अपराध न कळला घडला हा. ऐशे नारदे सांगतात शनी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय कळता निर्दोष तो शिवशरण याची देही. तो येथी चाला मुक्त त्याच्या तीर्थतीर्थी भूत असो यावरी ब्रह्मानसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्य धन्य देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी संहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळ न बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा. शत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण येऊ महापर्वत तत्वता भस्मतोती श्रवण करिता. हा अध्याय तिरकाळ वाचिता घंटातरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे.
मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत. विधी लोक वैकुंठी वास भूत स्वेच्छे करून राहिला. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण. स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करता श्रवण एकादक्ष रुद्रा समाधान की हा कल्प ध्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याशी न बांधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बांधीच सर्व थाई. येथे जो मानेला अविश्वास तो होईल अल्प आयुषी. तामस हे निंदा तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्याशी प्रसोनी वाद्य वांज झाली माता. त्याशी संगतीने धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणे जे. ते आपुले ग्रास न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे. ते तत्य जावे जीवे भावे जेशी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जो मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलेला अमृत. हे न गळे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. हा अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मानंद जो जगदामूळगंधा भंग विटे कलावेत्री. ओम नमः शिवाय.